मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आहे किल्ले भ्रमंतीचा डे 3. तर तुम्हाला जसं माहीतच असेल, आम्ही ह्या रिसॉर्टला राहिलेलो. तर आता आमचा नाश्ता बनवणं सुरू आहे. आम्ही नाश्ता करून सरळ तोरणा गडाच्या दिशेने रवाना होणार. तर मित्रांनो, आम्ही आता तोरणा किल्ल्यासाठी रवाना होत आहोत. तर चला आपण जाऊया तोरणा किल्ल्याला. मित्रांनो, फायनली आपण तोरणा किल्ल्याच्या बेसला पोहोचलेलो आहोत. इथे हे मोठं पार्किंग भेटतं आणि आपल्याला तिथून असं वरती जायचं आहे. थोडं लांब आहे, म्हणजे एकदम पण आम्ही पायथ्याला नाही आहोत. एक किलोमीटरचं अंतर असेल लांब पायथ्याशी. तर चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता थोडा वेळ आम्ही विश्रांती घेतली होती आणि आता आम्ही पुन्हा आमच्या ट्रेकला सुरुवात केला आहे. तर बेसपासून किल्ल्यापर्यंत 5 किलोमीटरचा ट्रेक आहे. तर चला जाऊया. ऑलमोस्ट आम्ही 2.5 किलोमीटर आलो आहे, पण खूप ऊन आहे. आम्ही टायमिंग चुकीचा निवडला आहे. खूप दमायला होतं आहे आणि हा किल्ला अजून खूप आहे. आम्ही अजून 50% पण आलो नाही ह्या किल्ल्याच्या. अजून पुढे खूप डेंजरस आहे. चला जाऊया. मित्रांनो, आता आम्ही ट्रेकिंगच्या अर्ध्या टप्प्यावरती आलेलो आहोत आणि इथे खूप वारा सुटला आहे, थंड थंड. आणि इथून जो नजारा दिसतोय ना, तो मी तुम्हाला एकदा दाखवतो. तर मित्रांनो, फायनली महादरवाजाकडे पोचलेलो आहोत आपण. तोरणा किल्ल्याचा 2 तासाचा ट्रेक झाला. तर थोडं इथे विश्रांती घेतली आहे. तर हा पहा महादरवाजा. तर इथून आम्हाला वरती जायचं आहे. तर पहा तिथे किल्ला आहे मेन. तर थोडा वेळ दमलो आहे म्हणून जरा थोडा विश्रांती घेतली. तर आता आपण निघू. तर मित्रांनो, तो बघा, तो दरवाजा आहे जिथून आता आपण आलो. आणि हे पहा, इथे पूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे आणि वरती मेन महादरवाजा आहे. तर आपण तिथे जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. तर मित्रांनो, आता आपण महादरवाजात आत आलेलो आहोत. तर आपण किल्ल्यामध्ये पण आलोय. तर हे पहा किल्ला. हा आहे किल्ले तोरणा प्रचंडगड. तर मित्रांनो, हे पहा, असं आम्ही इथून आलोय. हा एक बुरुज आहे छोटासा आणि इथून एक नंबर व्ह्यू दिसत आहे खालचा. ते बघा, तिकडे एक मोठा डॅम आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो आम्ही गाडी कुठे लावली आणि मग कुठून आलोय. ते बघा, ते जे दिसत आहे तिथे आम्ही गाडी लावली आणि ह्या वाटेने आम्ही इथून असे इकडे आलोय. 2.5 तास लागले काय आम्हाला वरती यायला. आणि मी तुम्हाला एक गोष्ट पण दाखवणार आहे इकडची. तर ते चला. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही किल्ल्यावरती येता तर सर्वप्रथम तुम्हाला मेंगाई देवीचं मंदिर भेटतं इथे.
आणि त्याच्या जस्ट साईडला इथे तोरणेश्वराचं शंकराचं मंदिर पाहायला भेटतं. आणि तुम्ही त्याच्यात जस्ट साईडला आलात तर इथे तुम्हाला किल्ले राजगड बघायला भेटणार आहे. मित्रांनो, इथून आता आम्ही तिकडे जाणार आहे त्यावाल्या बुरुजावर. तर चला जाऊया. मित्रांनो, आम्ही कोकण दरवाजाकडे आलो आहे. तर वरती आम्ही जरा बुरुजावरती व्ह्यू बघतो आणि मग खाली तुम्हाला दरवाजा दाखवतो. मी आता आहे कोकण दरवाजावरती आणि इकडचं एक तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. ते जे तिकडे ते जो सुळका दिसत आहे त्याच्या मागे जो मोठा डोंगर दिसत आहे तो आहे श्रीमान रायगड. आणि इथून लेफ्ट साईडला आपण बघितलं तर इथे आहे राजगड, दोन्ही राजधान्या. आणि दोन्हींचं दर्शन या एका बुरुजावरनं होत आहे. आणि तो जो सुळका आहे तो पण एक गड आहे, त्याचं नाव आहे लिंगाणा. मित्रांनो, आता आम्ही कोकण दरवाजाकडून आता बॅक साईडला चाललेलो आहोत. हे बघा, इथे असा बुरुज आहे. तर आता आम्ही तिकडे जाणार आहोत. तिथे झुंजार माची आहे, ती माची बघायला. हे पहा गाईस, ही याची फ्रंट साईड आहे. हे बघा दरवाजे वगैरे पण त्याच काळातले आहेत. मित्रांनो, आपण काल ते एक असंच सेम बघितलं. तिथे असे मध्ये गॅप होते, ते ह्यांच्यासाठी होते. हे बघा, ते अपूर्ण होतं. पण हे बघा, इथे लाकडी पिलर्ससाठी ती गॅप होती जी की ह्या किल्ल्यावरती आहे, तिकडे नव्हती. हे बघा खूप मोठं आहे. काय आहे हे माहिती नाही, पण खूप मस्त वाटते. इथे गार वाटते. तर इथून आम्ही झुंजार बुरुजावर आलो आहे आणि इथून झुंजार माचीचा खूप सुंदर व्ह्यू भेटतो. हे बघा, आणि तुम्हाला सांगतो की आम्ही खाली का गेलो नाही. एक मिनिट तुम्हाला दाखवतो झुंजार माचीकडे जायचा रोड. हे बघा, तिथून फक्त एक शिडी आहे आणि तिथून खाली उतरायचं आहे. हे बघा, असं आम्ही रिस्क नाही घेतली. आमच्यापैकी 2 जण गेलेत तिथे, पण आम्ही 3 राहिलो इथे, कारण भीती वाटत होती खूप, कारण खूप डेंजरस आहे ते. आम्ही इथं थांबलो आणि इथून व्ह्यू पण चांगला दिसतोय बघा ना, मस्त. आणि प्लस इथून समोरच राजगड आहे. मित्रांनो, हे बघा, ही आहे झुंजार माची, हा आहे राजगड. आणि इथून अजून एक किल्ला आपल्याला दिसतो जो की आहे तो बघा, किल्ले सिंहगड, म्हणजे कोंढाणा किल्ला. तानाजी मालुसरे जिथे लढले होते तो पण ह्या गडावरून दिसतो. आम्ही कुठून आलो ते तुम्हाला दाखवतो. ते बघा, ते पार्किंग आहे आणि आम्ही किती उंचावरून आलो बघा, ह्या वाटेने. हे बघा, असे आलो आम्ही इकडून. आणि हे बघा किती, म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता आम्ही किती उंचावर आहे. मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. आता आम्ही गड उतरतोय, तर भेटू खालती. तर मित्रांनो, आता आम्ही अर्ध्यावरती आलेलो आहोत. ते पहा माची, ती जी मगाशी आम्ही गेलेलो, झुंजार माची. अजून आम्हाला हाफ उचलायचा आहे. आणि गाईस, तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो. हा पहा. चला आता खाली जाऊया. आता एकदम डेंजरस टप्पा आहे, तो पण आपण करू. मित्रांनो, जे सगळ्यात डेंजरस टप्पे होते ते कंप्लीट केले. आता आम्ही 60% उतरलेलो आहोत. अजून 40% राहिलेले ते बघा. पण आता सगळं नॉर्मल रोडच आहे. आम्हाला 15 मिनिटच लागतील पोहोचायला, जास्त वेळ नाही लागणार.
जसं की मी तुम्हाला सांगितलं इथेच सर्वात जास्त वारा आहे. आम्ही एवढं उंचावर गडावर गेलो तिथे एवढा नव्हता पण इथेच खूप वारा आहे. तर त्या बेंचवरती बसून आम्ही थोडीशी हवा खाल्ली आणि आता आम्ही पुन्हा निघालेलो आहोत. तर चला, मस्त होता काय हा ट्रेक, खूप मस्त. तुम्ही पण एकदा तोरणाला विजिट केलं पाहिजे. खूप ॲडव्हेंचरस ट्रेक आहे आणि फक्त थोडं रिस्की आहे मध्ये, पण इथून जो व्ह्यू दिसतो ना गाईज हा पहा. ही डॉगी आमच्यासोबत खूप वेळ होती, आमच्यासोबतच चालत होती, म्हणून हिला आम्ही बक्षीस म्हणून बिस्किट दिलं. ती खाते आता. मग आम्ही आता जातो. तर मित्रांनो, फायनली आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे. ते बघा तिकडे पार्किंग. आता मग बाकीच्यांना पण विचारू त्यांना कसा वाटला. चला. आज आम्ही गेलेले किल्ल्याचं नाव, पूर्वीचं नाव प्रचंडगड होतं आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हा किल्ला पहिल्यांदा जिंकून घेतला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं, म्हणून या किल्ल्याचं नाव तोरणागड असं पडलं. आणि आज किल्ल्यावर आम्ही गेलो होतो. खूप ॲडव्हेंचर किंवा खूप असा ट्रेकिंगसाठी येणाऱ्या लोकांसाठी खूप चांगला किल्ला आहे आणि गडावरती पाण्यासारख्या गोष्टी खूप काही आहेत. तुम्ही या, एन्जॉय करा. ट्रेकिंगसाठी येणाऱ्यांना खूप चांगलं आहे. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. आम्ही दरवर्षी जून महिन्यात आमच्या ग्रुपचा ट्रेकिंग असतो. ते गडकिल्ले आम्ही करत असतो. यावर्षीचा हा ट्रेक आम्ही तोरणा किल्ला निवडला होता. तोरणा किल्ला गेली 2 वर्ष आम्ही करायचं म्हणत होतो, तो राहून गेला होता, पण यावर्षी ते साध्य झालं. अतिशय उत्तम ट्रेकिंगसाठी किल्ला आहे. तुम्ही नक्की या. जेवढा चांगला अनुभव येतो तेवढाच भीतीदायक पण आहे, पण सांभाळून सर्व आपल्या किट्स वगैरे घेऊन सर्व तुम्ही या आणि एन्जॉय करा. हा किल्ला खरंच सुंदर आहे ट्रेकिंगसाठी. थोडी दमछाक तर नक्की होते, पण उत्तम आहे. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या 18 पकड जातींना एकत्र येऊन ज्या किल्ल्यावरती आपलं स्वराज्याचं तोरण बांधलं, त्या तोरणागडाला आम्ही आज भेट दिली. खरंच उत्कृष्ट असा किल्ला आहे. वाट अवघड आहे. पावसाअभावी तुम्हाला इथे येणं थोडं कठीण होईल, पण पाऊस असेल तर तुम्हाला थरारक अनुभवता येईल. शिवाजी महाराजांनी आणि आपल्या मावळ्यांनी ज्या ठिकाणी आपलं रक्त सांडून जे आपले गडकिल्ले जिंकले, तिथे जाणं आम्हाला लाभलं. हे आमच्यासाठी पुण्याची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. जय शिवराय. थँक्यू. तर पण तुम्ही सर्वांचं ऐकलंच असाल, खूपच मस्त किल्ला आहे. पर्सनली मला पण हा किल्ला आवडला. फक्त पाऊस नसल्याकारणी तर गरमी खूप होती, जाताना थोडं दमायला झालं होतं. पण वरती गेल्यानंतर वारा वगैरे तर मी तुम्हाला दाखवलंच ब्लॉगमध्ये, तुम्ही पाहिलाच असाल. वारा एक नंबर होता, त्याच्यामुळे नंतर एवढं काय वाटलं नाही. तर मस्त होता, मला पर्सनली आवडला.